कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तिवरे येथील प्रकरण ताजे असताना चिपळूण तालुक्यातील आखले गावातही खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदा अतिक्रमण केल्याची तक्रार समोर आली आहे। ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे। महादेव भिकू गजमल, बारकू गंगाराम वनगे, जयवंत विठोबा वनगे, हनुमंत विठोबा जोशी, दत्ताराम सीताराम गोरखे आणि शंकर सोनू उदेग आदी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या मालकीच्या जमिनींवर कोणतीही पूर्वसूचना न देता कुंपण उभारण्यात आल्याचे नमूद केलं आहे। वन विभागाशी कोणताही संबंध नसतानाही खासगी कंपनीकडून थेट अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। तिवरेप्रमाणेच आखले येथे देखील अशाच स्वरूपाची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्हाला जे काम दिलं आहे तेच आम्ही करत आहोत अशी प्रतिक्रिया देत त्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून अतिक्रमण हटवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते आहे। आम्ही गजमलवाडीतील रहिवासी असून आज 10/24 आम्ही जो नवनाथ पवार हा माणूस इथं आमच्या शेजारच्या जागेमध्ये पोल रोवत असताना आमच्या जागेमध्येच त्यांनी पोल रोवलेले आहेत। तर हा समोरचा जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे त्याची 10/24 ची जागा आहे, पण ते जागा सोडून त्यांनी आमच्या जागेमध्ये पोल रोवण्याचं काम त्यांनी 8 दिवसापूर्वी चालू केलं होतं। आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी हे काम केलं, म्हणून आम्ही त्याला विचारणा केली असता त्याने सांगितलं की आम्ही हे सर्वे केलेले आहे। तर आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी आमच्या जमिनीमध्ये पोल रोवलेले आहेत। आम्ही त्या संदर्भात प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशनला आम्ही संपूर्ण आम्ही त्याचं रीतसर आम्ही कारवाई केलेली आहे। तरी पण आज त्या 8 दिवसानंतर पण त्याने आमच्या जागेत पोल रोवण्याचं काम चालू केलेलं आहे। तरी या संदर्भात त्यांनी हे करा की त्याची योग्य ती कारवाई व्हावी अशी मी विनंती करतो। तहसीलदारांचं असं म्हणणं आहे की ते म्हटले की तुम्ही फॉरेस्ट अधिकारी यांना अर्ज करा, त्याप्रमाणे आम्ही अर्ज करणार आहे। अजून केलेलं नाही अर्ज। त्या पुढची भूमिका काय असेल हे जर काय हे झालं नाही तर आम्ही आणखी योग्य ती पावलं उचलू किंवा आम्ही आणखी कारवाई करू किंवा आम्ही आंदोलन करू। आम्ही ऋषभ मेहता इस्पात म्हणून नागपूर बेस कंपनी आहे। आम्ही लॉयड्सला आम्ही जागा दिली आकल्यामध्ये 39.50 हेक्टर आणि आता तिचं ॲक्विजिशन आम्ही पूर्ण करून फॉरेस्टला ती ताब्यात दिलेली आहे। तर आता पोलचं इन्स्टॉलेशन चालू आहे। नाही, मान्य तर नाही, आम्हाला जे डिमार्केशन भेटलं त्यानुसार आम्ही ते पोल इन्स्टॉलेशन करताना ह्या लोकांनी विश्वासात घेतलीत का? आपण आता अडक केलेला आहे, त्या लोकांनी विश्वासात घेतलीत का? त्यांना सांगूनच आपण हे करतो। सांगितलं कुठल्याही ग्रामस्थ पुन्हा विश्वास घेतलेला नाही। ऐका जरा, कुठल्याही ग्रामाचा विश्वास घेतलं म्हणून तरी काम बंद केलेलं आहे, बरोबर? चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात। आपण त्याची मोजणी पुन्हा एकदा करू आणि मग त्यानुसार डिमार्केशन मिळेल त्यानुसार आपण मग ते आता जे भेटलंय ते पण आपण लिगलीच केलेलं आहे। आता जी आपण मोजणी केलेली आहे पण ती ऑफिस मध्ये बसून केली का मोजणी? नाही, जागेवरती येऊन केले। त्याचे डिमार्केशन कसे मिळणार आपण? आता आपण घोळ झालेला निर्माण पुढे आता ज्यांना म्हणजे काही हे असेल त्यांनी आम्हाला सांगावं, त्याच्यानुसार आपण मोजणी करून घेऊ परत आणि त्याचं डिमार्केशन करून घेऊ त्यांच्या समोर करून।